तू 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 ठीक आहेस ना शिवा? भाई मला काही होत नाही, पण ओके आहे ना सगळं? सगळं ओके, पण तू काय चोपलंस त्यांना? ही सोडते का काय अशांना? मला ना माहित होतं काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे माहिती का, पण म्हणजे मी तुझ्या असं फॅमिली मॅटरमध्ये पडायला नको, पण तुझ्या घरात ना काहीतरी मेजर शिस्त आहे. माहिती आहे मला, आणि मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही. पण शिवा थँक्यू, तुझ्यामुळे आज माझ्या नवऱ्याने मेहनतीने कमवलेली लक्ष्मी वाचली. तब ग थँक्यू काय? चल. ऑलराइट लेडीज, आज आपण ज्या प्रोग्रामसाठी इथे सगळे एकत्र जमलोय तो मेन हळदी कुंकुमचा प्रोग्राम आता आपण स्टार्ट करणार आहोत. सो त्यासाठी मी आजच्या सगळ्यात स्पेशल पर्सनला इथे बोलवणार आहे. गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज टू मिसेस जयश्री ठाकर. मॅम, आजचं हळदी कुंकुम आपण तुमच्यापासून सुरू करणार आहोत. सो मॅमचं हळदी कुंकुम करायला मी त्यांच्या डॉटर इन लॉला इथे बोलवणार आहे. वसुंधरा जा ना, अगं जा ग. एक मिनिट, तू नको. तनया कुठे? तिने हा सगळा घाट घातलाय, तिचा मान व्हायला नको. तिला देऊ देत मला हळदी कुंकू. आई, मी इकडे आलेच. ये ताट. ताट पडेल, ते चांगलं नसतं. जयश्री, अगं तुझी मधली सून लंगडत नाहीये ना, मग तिलाच देऊ दे ना हळदी कुंकू, म्हणजे अपशकून नको व्हायला. आई, वसुंधराला करू द्या ना. बरं, या. थँक्यू आई. माझी मनापासून इच्छा होती तुम्हाला हळदी कुंकवाचा वाण द्यायची. देवाने माझं ऐकलं, पण माझं नाही ऐकलं ना. बोलण्यात वेळ वाया घालवू नको, काय करायचं ते लवकर कर. आई, पाया पडते. वाव, व्हॉट अ क्यूट मोमेंट. आई, थँक्यू. सो बाकीच्या गेस्टला पण आपण वन बाय वन करून इथे बोलवणार आहोत फॉर हल्दी कुमकुम. ओके, सो फर्स्ट आपण बोलवणार आहोत शिवा. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. मला हळदी कुंकवाचा वाण आधी तिला द्यायचा आहे. अगं जा ना, जा ग. अगं ये. अगं असं काय करते, मला शेवटी दिलं असतं तरी. नाही नाही नाही, असं कसं? मैत्रिणीचा मान सगळ्यात पहिला असतो, शेवटचा नाही. काय गाई, तुला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या लढाया लढण्यासाठी बळ मिळू देत, आणि मला खात्री आहे तू तुझ्या प्रत्येक संकटावर नक्की मात करशील. आता आयुष्यात गुंताय मला माहिती आहे, पण काळजी नको करू, लवकरच सगळं ठीक होईल. तू तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. स्वतःला अजिबात दोष देऊ नकोस. ही हळद तुझं मन शांत ठेवेल, आणि हे कुंकू तुझ्या सौभाग्याचं रक्षण करेल.
हे घे, हे तुझ्यासाठी. वाव, झालं तुमच्या दोघींचं? व्हेरी नाईस. आता आईच्या बाकीच्या मैत्रिणींनाही हळदी कुंकू लावते ना जरा. आजच्या स्पेशल गेस्ट आई आहेत, तुम्ही दोघी नाही. राईट. आता मॅम सगळ्यांना हळदी कुंकुम लावतील आणि वाण देतील. एक मिनिट. आता काय आधी मला हळदी कुंकू देतेस का? मला ना घाई आहे ग, निघायचंय. काय तुझी नेहमी गाई गाई असते ग? आई जाऊ दे ना मग मला. नाही, बाबाही ऍक्च्युली एकटेच घरी. हा ठीक ये. हो. हळदी कुंकवाची सुरुवात वीणबाईंपासूनच झाली म्हणायची. घ्या. येऊ मी? शिवा, मला खरंच कळत नाहीये मी तुझे आभार कसे मानू. तू ना मला तुझ्या हातचं असं गरमागरम खायला घाल कधीतरी, बस तेवढं आहे माझ्यासाठी. खरंच सांगते. पण बाई, जे सासरीनं सगळे नमुने भरलेत. तुझं पण काही वेगळं नाहीये. बरं, मस्तीची गोष्ट वेगळी राहिली. मला माहिती आहे आता सध्या तुझ्या आयुष्यात खूप काही सुरू आहे आणि मला हेही माहिती आहे की तू आमची शिवास. तुझं आशुतोषवर खरंच खूप प्रेम आहे. आणि शिवा, अनुभवाने सांगते, खरं प्रेम कधीच हरत नाही. काळजी नको करूस, तो तुला सोडून कुठेच नाही जाणार. आणि तू एवढं बोलली ना, तेवढंच बस आहे. मला खूप भारी वाटतं, म्हणजे असं स्ट्रॉंग फिलिंग आहे असं वाटतंय. फक्त बोलत नाहीये, तुला खरंच कधी गरज लागली ना तर मी आहे, लक्षात ठेव. माहिती आहे मला. बरं, आता मी निघू का? गॅरेजवर पण कोणी नाही आहे. काळजी घे. तू पण. बाय. बाय. काय? हो, त्या दोघींनी पार पिठाई केली आमची. अहो साहेब, पैसे हातात आलेच होते, पण कोणती छोट्या केसवाली बाई, अहो जाम आणलो. कोणतरी फायटर होती ती. बाई असून पुरुषासनी आवरली नाही ती बाई. तिच्या हाताला गावलं असतं तर तिने पोलिसांच्या हवालेच केलं असतं आम्हाला. मूर्खांनो, मी जेव्हा फोन करत होतो तर फोन उचलता आला नाही तुम्हाला. आता तिथे फायटिंग करू की तुमचे फोन उचलत बसू? ए, उलटा बोलू नको ना तर देण ठेवून एक. याला समजावून सांगा. माफ करा, चुकलं आमचं. तुमच्यानी नाही होणार काय, तर मलाच आत गेलं पाहिजे. अहो, तुम्ही आहात कुठे येताय? मी आणलेत ना पैसे. घ्या. काढ लवकर, काढ पैसे. नाही ऐका, आता इथे नको. इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होतील. तुम्ही एक काम करा ना, माझ्या घरी आहे, मी तिथे देते पैसे तुम्हाला. ए, जास्त बडबड करू नको. पैसे इथेच काढ, नाही तर मुर्दा पाडीन तुझा. मी देते पैसे. या, देते. हे घ्या. होतारडे, आमच्याशी खेळ खेळतेस तू? तुला काय वाटलं आम्हाला फसवून तू पळून जाशील? आता मला 50 लाख रुपये कॅश पाहिजे, नाहीतर तुझा मुर्दा पाडून याच बॉक्स मध्ये पॅक करीन. अहो, पण पैसे ह्याच्यातच होते. मला कळत नाही कुठे. नाही, मला वाटतं ना की बॉक्सचा काहीतरी गोंधळ झालाय. नक्कीच ते मला काय माहित नाही. मला माझे पैसे पाहिजेत. एक काम कर, तुझ्या घराची चावी दे. कशासाठी? तुझ्या घराला आग लावायला. हो नाही, हे बघा, असं काही करू नका. माझं घर हे होते. बऱ्या बोलानं चावी देतेस की आज जाऊन तमाशा करू? नाही, ऐका, हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याची कारण आहे ना, मी देते ना पैसे.
हे बघ, चावी दे बोललो ना तर चावी दे. ठीक ठीक लवकर. ठीक आहे, देते देते. या. आता मला माझे पैसे मिळेस तोपर्यंत तुला तुझ्या घरात एंट्री नाही. हो न- चला रे. अगं मम्मा, तू परत आलीस? तुला तर घाई होती ना. तू कुठला बॉक्स दिलास मला? त्याच्यात कॅश होती तू. त्याच्यात कॅश नाहीये. काय? अगं असं कसं शक्य आहे? मी खोटं बोलते? त्या माणसाच्या समोर तोंडावरती पडले मी. त्याचं डोकं फिरलं असतं ना तर त्यांनी मला मारून टाकलं असतं. त्याने मम्मा, हे कसं शक्य आहे? मला काय माहिती कुठे कॅश? आय डोंट नो. तन्या, दिस इज अ सिरियस मॅटर. कुठे आहे कॅश? 50 लाख असे कसे कुठे ठेवू शकतेस तू? मम्मा, मी नाही हरवले, खरंच सांगते मी. तुला माहिती, सांग ना. गेले कुठे पैसे? वाटलंच मला. दुसरं कोण असणार? थांबालेच. कॅश कुठे आहे? वाण असलेल्या बॉक्समधले पैसे का, जे तू सगळ्यांच्या न कळत तुझ्या आईला देऊन टाकणार होतेस? हे ऐक ना, डोक्यात जाऊ नका. तुझ्यामुळे मला माझी मम्मा ओरडली. तनया, हळू बोल. मम्मा, हिला सांग ना, हिनेच काहीतरी गडबड केली. तू चुपचाप सांग, नाहीतर ना. नाहीतर काय आरडाओरडा करणार आहेस? हां, आणि काय सांगशील की कसा मी तुझा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला? सांग सांग, सगळ्यांना सांग. हे बघ सुंदर, ही चेष्टेची गोष्ट नाहीये, कळतंय ना? चेष्टेची गोष्ट नाही हे मलाही कळतं. तुमची मुलगी किती बिथरली ते बघा आणि तिला शांत करा. पैसे कुठे हे वेळ आल्यावर कळेलच. पण त्याआधी मी जे सांगते ते तुला करावं लागेल. व्हॉट डू यू मीन? आता काय करायचं मी अजून? माझी आई दिसते ना तिथे समोर, जिचा मगाशी तू अपमान केलास आणि तिला म्हणालीस की कसं तिने श्रीमंतांच्या घरचं हळदी कुंकू बघितलं नाही. तिच्याकडे जायचं, तिचे पाय पकडायचे आणि सन्मानाने तिला हळदी कुंकू द्यायचं. व्हॉट? हो. एक मिनिट, मी असं काही करणार नाहीये आणि तुझ्या आईचे पाय तर अजिबातच पकडणार नाही, कळलं का? तनया, जा. मम्मा, मी का मागू पण माफी? आपल्याला पैशाची गरज आहे आत्ता. हाय, तर जस्ट गो. आता हल्दी कुमकुम करायला येत आहेत मिसेस ठाकूर यांच्या सेकंड विहीनबाई, द व्हेरी सिम्पल मिसेस सुशीला रानडे. प्लस आई, मी काय म्हणते, सुशीला काकूंना मी लावू का हळदी कुंकू? यांना तरी तूच दे हळदी कुंकू. घे. काकू, ॲक्च्युली मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. का ग? मी ते तुम्हाला मगाशी म्हणाले ना की तुम्ही कधी श्रीमंता घरचं हळदी कुंकू बघितलं नाही. जाऊ दे ग, मी विसरले सुद्धा ते. नाही, तरी पण तुम्ही मोठे आहात ना, म्हणून परत एकदा म्हणते सॉरी. ठीक आहे.
हळदी कुंकू लावते. पाया पडते हा. हे काय? हा? रानडेबाईंच्या पाया पडायची काय गरज होती? आई त्या मोठ्या आहेत ना. कळलं. मॅम कंटिन्यू करूया. आता नेक्स्ट मी इथे बोलवणार आहे मिसेस पाटील. माफी मागितल्यावर आपण कधी छोटे होत नाही. बघ माझ्या आईला किती बरं वाटतं. हे शट अप. कॅश कुठे ते सांग आधी. ते सांगते पण ते सगळं बोलण्याची ही योग्य जागा नाहीये. हे बघ वसुंधरा, तू जे सांगितलंस ते तनयानी केलंय. आता कॅश कुठे ते सांग. अजून काय हवंय तुला? मला अजून काय हवंय तेही सांगते. चला माझ्या बरोबर. चला.